खरं तर मला धर्माबद्दल बोलण्यापेक्षा देशाची प्रगती, त्याची डेव्हलपमेंट याबद्दल बोलायला अधिक आवडतं. परंतु काही गोष्टी आमच्या घरापर्यंत येऊन पोचल्यात तर बोलावं लागत आहे. जगाच्या पाठीवर अगदी कुठेही राहत असलो ना, तर एक हिंदू म्हणून जन्माला आलो आणि आमच्या येणाऱ्या शेकडो हजारो पिढ्या हिंदू म्हणूनच जगतील असे संस्कार आम्ही आमच्या मुलांवरती करू इतकं मात्र नक्की. अनेक राजकारणी एक स्वार्थी इंटेन्शनने दोन धर्मांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. दॅट्स ट्रू. परंतु ॲट द सेम टाइम एक हिंदू म्हणून आपली ओळख टिकवणं, आपल्या आई बहिणीची रक्षा करणं, त्यांना प्रोटेक्ट करणं, त्यांना जागरूक करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मुख्य म्हणजे उच्च शिक्षित लोक अशा प्रकारे आपल्याला फसवत आहेत, हा एक गंभीर विषय आहे. अगदी थोडक्यात सांगतो, नाशिकमध्ये एक TCS नावाची कंपनी आहे. त्यामध्ये काही मुस्लिम तरुण ॲज अ टीम लीडर म्हणून काम करत होती. अन्सारी, शेख, कुरेशी, मेनन, अख्तर अशा प्रकारची आडनावं होती त्यांची. आणि ही सगळी मिळून हिंदू तरुणींना टार्गेट करत होती. मग आपल्या या तरुणांनी मिळून पुढे HR ला कंप्लेंट केली. परंतु त्या HRचं नाव होतं निदा खान. मग पुढे काय होणार? यांच्यासमोर हिंदू देवांना शिव्या देणं, तुम्ही बीफ खा, तुम्ही रोजा ठेवा, तुम्ही नमाज पढा, आमच्यासारखे कपडे घाला. काही मुलींना तर सेक्च्युअली हरॅस केलं. त्यानंतर एका तरुणाला आणि काही तरुणींना मुस्लिम धर्म स्वीकारावा यासाठी ब्रेन वॉश केलं. आणि हे सगळं घडतंय TCS सारख्या देशाच्या सोडा जगातील नामांकित कंपनीत. आता हे निदर्शनास आलं नसतं तर काही काळानंतर हे 7-8 तरुण कुठेतरी आपल्याला आयुब, असलम, सना या नावांनी भेटली असती. मध्ये एक सायली सुर्वे नावाच्या महिलेची केस होती. तिला 10 वर्षानंतर रिअलाइज झालं की आपण हे मुस्लिम धर्मात जे लग्न केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. आणि त्यानंतर ती पुन्हा हिंदू झाली. ये लव मैरिज था. मुझे कन्वर्जन करना पड़ा क्योंकि अगर शादी करनी है तो उसके लिए निकाह करना ज़रूरी है, कन्वर्ट होना ज़रूरी है. जो मैं झेल के आई हूँ तो मुझे पता है कि मैंने क्या झेला है 10 साल. म्हणजे बाप, भाऊ, नातेवाईक जेव्हा तुम्हाला काही गोष्टी कळकळीने समजावत असतात तेव्हा तुम्हाला समजत नाहीत, तेव्हा तुम्ही प्रेमात असता. बघा, काही लोक चांगली असतीलही, परंतु माझी प्रत्येक हिंदू भगिनीला एक विनंती आहे, तुम्ही या सगळ्यामध्ये पडूच नका ना. हे प्रेम वगैरे काही नसतं. कोणत्याही नात्यामध्ये आपुलकी, सन्मान आणि एक कम्फर्ट महत्त्वाचा असतो. दिवाळी, दसरा यांसारखे सण लोक बाहेर साजरा करत असतील, परंतु आपण आपल्या मनाच्या विरोधात कोणत्या तरी कोपऱ्यात एका विशिष्ट पेहरावात शोहेबच्या घरात शांतपणे बसून असू. आपल्या आई वडिलांना, आपल्या नातेवाईकांना आपण भेटू शकत नाही. यापेक्षा मोठं दुःख काय हो? त्यामुळे तुमचं जे फर्स्ट इंटरॅक्शन असतं ना, पहिला संपर्क असतो ना, तोच तुम्ही करू नका. अजिबात गरज नाही आपल्याला इतर धर्माबद्दल जाणून घ्यायची. ते कोणाला मानतात, काय खातात, कुठे राहतात, काय घालतात. दिस इज द फर्स्ट स्टेप. ही स्टेप तुम्ही चढूच नका. काय करायचंय आपल्याला? हा बोलून सोडून द्या. आणि अशा काही गोष्टी तुमच्या आजूबाजूला वारंवार होत असतील ना, तर इतरांच्या निदर्शनास आणून द्या, जेणेकरून वेळेत काहीतरी पॉझिटिव्ह स्टेप घेता येतील. आणि मंडळी, इतर व्हिडिओ माझे तुम्ही शेअर नाही केलेत तरी चालतील, परंतु हा पर्टिक्युलर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हिंदू लोकांना जागरूक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.